आई नाही खेळत तुझ्या सोबत ना? आई नाही खेळत ना तुझ्या सोबत? जबक नाही म्हणतोय. चाललंय दोघांचं. तो पालथा पडायला लागला बघ. हो बघा ना, सुसू केली. अर्धा पालथा पडला इथपर्यंत आणि त्या खांद्यापासून असं त्याला पलटी होता येत नाही. चिकन खाऊ शकता, म्हणजे एकदम घट्ट ग्रेव्ही. पाणीने ओतलं तरी चालेल, आम्हाला थोडासा रस्सा पाहिजे त्याच्यामुळे मी पाणी ओतू शकता. कसं दिसतं रस्सा, अजून तर उकळी यायची. पण झालंय मस्त. इथे कांदा लिंबू चिरले. इथे हाय गाईज, आज 31 डिसेंबर आहे आणि ह्यांनी मला आज आणून दिलंय चिकन आणि मला बोलले चिकनचा रस्सा बनव. त्या दिवशी आम्ही बिर्याणी केलेली, त्याच्यामुळे आज मी चिकनचं कालवण बनवणार आहे. तुम्हाला दाखवते मी कशी बनवते चिकन. चला पुढे कंटिन्यू करा ब्लॉग. आणि आमची 2 बाळं कशी खेळतात ते तुम्हाला दाखवते. थांबा. हे बघा, हे काय चाललंय दोघांचं. तो पालथा पडायला लागला बघ. हो बघा ना, सुसू केली. अर्धा पालथा पडला इथपर्यंत आणि त्या खांद्यापासून असं त्याला पलटी होता येत नाही त्याला. होईल तो, म्हणजे आज 7 तारखेला 5 महिन्याचा झाला ना पूर्ण, तोपर्यंत होणार तो पालथा. आता बहुतेक पालथा पडेल. हो बघा आमचं बाळ. आणि सुसू केली. आता मला त्याचा लंगोट बदलावे लागेल आणि मग जावं लागेल चिकनचा रस्सा बनवायला. का वरती असा गोल 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 बिंगत असतो, त्याच्यामुळे मग त्याला इथं खाली टाकलंय. टेन्शन भरपूर जागा आहे ना. आणि मला ठेवलंय लक्ष ठेवायला. मग मला सांगितलं ना चिकन कर. चिकन बनव. चिकन 31 डिसेंबर. बनवते मी. त्याचा आता लंगोट बदलते. थांबा. लंगोट चेंज केलाय शेडचा, तरी त्याला पालथच पडायचंय. त्याला आता ते घाई झालेली आहे, पालथा पडून डुगू डुगू धावायची. आणि मग रांगत पायरीने माझ्याकडे येणार आमच्या घराची पायरी. मग इकडून येणार किचन मध्ये. तुला वाईट टाक देणार मग तो. मग त्यामुळे वाईट टाकते त्यावेळेस तर पाहिजे खरंच नाही मग तुझं. काय नाही रे. हे बघा, इथे मी वाटण करून घेतलंय. इथे चिकन शिजवून घेतले, तुम्हाला दाखवतेच. इथे थोडंसं मला भात करून घेतलाय. हे नाही जास्त भात खात, त्यामुळे थोडासा घातलाय डब्यामध्ये. अरे तुम्हाला चिकन ते दाखवते शिजवलेलं. हे बघा, मी मस्त पिवळं सूप बनवून घेतले आणि चिकन पण शिजवून घेतले. फक्त कढईमध्ये फोडणी दिली आणि ह्या डब्यामध्ये शिजायला लावलं आणि फक्त अर्धा ग्लासच पाणी ओतलेलं. एवढं झालं. पाणी सुटतं चिकनला. आणि इथे आता मी प्यायला घेतले, मला थोडंसं त्यांना पण देतात आणि मग आपण कालवण बनवूया. हे बघा, मी आता ह्यांच्यासाठी चालली चिकन सूप घेऊन. धराव. नकोय मला. धरा. नकोय. बरं थोडस प्या. व्हिडिओ पुरतं प्या. काय? व्हिडिओ पुरतं प्या. चला व्हिडिओ पुरतं प्यायचं. ह्यांना काय माहिती, ह्यांना आवडतच नाही प्यायला. नाही आवडत सूप मला. सर्दीला छान असतं. सांगा सगळ्यांनी कमेंट करून. तो देणे एक लाट ठेवून. नाही देतो. हा नाही एवढंच सांगा. त्याला खेळायला लागतं ते सांग. मग काय मी खेळत नाही का? नाही खेळत बाळा. मम्मी नाही खेळत तुझ्या सांग. आई नाही खेळत तुझ्या सोबत ना? आई नाही खेळत ना तुझ्या सोबत? जबक नाही म्हणते तो. पप्पा खेळत होते सोबत. पप्पा खेळत आहे ना. कसं असं करते. ते नाही आलं. पप्पा खेळत ना बाळा तुझ्या सोबत. पप्पा खेळत ना. मार खायचं सोबत. मग बस पप्पा सोबतच खेळत. ते बघ हसते ना. बरं घ्या पिऊन. कसं झालं सांगा. मम्मीने आणलंय आपल्यासाठी सूप प्यायला. हा मी पिऊन घेतो आता. तुला नाही काय की नाही. काय हो व्हिडिओ पुरतं प्यायचं होतं ना. नाही ग. चिकनचं पीस खा मग. तसंच असतं होते थोडस. काही खेळत बघ माझ्या संगे. ते बघ कसं गेलं अंथरून त्याने गोळा केला. काय का नाही. घडी घालायची त्याला. असं कर कर कर.
मोठ्याने कर मोठ्याने. हा असं ऐक चांगले बोलते तर माझ्या सांग. सुर के पिओ. पीस नाही खायचा. बघा डॉक्टरांनी हिला 2-3 वर्ष चिकन खायला सांगितलं नव्हतं आणि आता 2 वर्षानंतर असा ताव काढते चिकन वरती. बघू कशी खाते चिकन 2 वर्षानंतर. बघू कशी खाते. बघू ना अशी आधी मानव सारखी अशी असा रट्टा मारत आणि पटकायचे का मम्मीला सांग. नको 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 का खाण्याची का. सो फायनली मी आणि ह्यांनी चिकनचं सूप पिलंय. खाल्लं नाही, चिकन खाल्ले थोडेसे 2 पीस मी, त्यांनी नाही खाल्ले. तर आता आपण रस्सा बनवायला घेऊया. हे बघा, हा मी चिकनचा मसाला टाकणार आहे. खूप छान आहे हा मसाला ह्यांचा. ते घेतलाय 1.5 चमचा घेतलाय. हे बघा, इथे मी मसाले काढून घेतलेत. आलं लसूणची पेस्ट घेतली आणि ते वाटण घेतले. तर ह्या वाटणामध्ये मी टाकलेत 4 छोटे कांदे होते माझ्याकडे, ते 4 कांदे टाकलेत आणि 1 टोमॅटो टाकलाय, कोथिंबीर टाकली भरपूर, अजून खोबरं टाकलंय, खोबऱ्याचा कोट केलेला. एवढं सारं वाटून घेतलं आणि आलं लसूणची पेस्ट होती त्याच्यामुळे ते याच्यामध्ये नाही टाकलं मी, कारण की भरपूर आहे पेस्ट. आणि ते मसाले सांगतेत. हा आहे धना पावडर 1 चमचा. ह्या चिकनच्या ह्याच्यामध्ये मी टाकलं होतं 1 चमचा, त्याच्यामुळे इथे 1च चमचा घेतलाय. कांदा लसूण 1 चमचा. इथे घरचा मसाला आहे आमचा आणि लाल तिखट तो घेतलाय 1.5 चमचा. इथे चिकन मसाला घेतलाय 1.5 चमचा. थोडीशी हळद, कारण ह्याच्यामध्ये मी टाकली होती हळद, त्याच्यामुळे एवढीच घेतली आहे. आणि हा किचन किंग मसाला आहे अर्धा चमचा. आणि 1 चमचा मीठ घेतले, कारण चिकन शिजवताना पण मी 1 चमचा मीठ टाकलेलं. तर आता तुम्हाला दाखवतेच मी. इथे कढई ठेवली आहे आणि याच्यामध्ये 2 चमचा तेल टाकले. तेल थोडंसंच वापरते मी, कारण की आता सध्या आजारी जास्त तेलकट नाही खायचं. तसं पण मला तेल कमीच लागतं, जास्त आवडत नाही तेल. इथे 2 चमचा मी तेल घेतलं आणि ते ह्याच्यामध्ये जिरा आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. हे बघा, इथे मी जिरं टाकलंय. आता त्याला छानसं आपण तडतडून देऊया. शहाजिरं टाकलं, हे शहाजिरं होतं माझ्याकडे, त्याने टेस्ट छान येते. आणि हे झालं की आता अद्रक लसूणची पेस्ट पण टाकणार आहे ह्याच्यातच. हे बघा, मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली. ते खूप उडतं, कारण की मला असं वाटतं त्यात अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये पाणी पण असतं, त्याच्यामुळे हे उडतं खूप. हे बघा ते किती उडतंय. बघू शकता, मी मसाले टाकून घेतले. आमचं स्टँड मोडले माझ्याकडून, त्याच्यामुळे आता हातातच एक फोन धरावा लागतोय मोबाईल आणि बनवावं लागतंय, कारण की हे बाळापाशी आहेत, त्याच्यामुळे त्यांना पण येत नाही. तर हे मसाले छान परतून देऊ आपण थोडंसं 1 सेकंड. आणि आता मग हे वाटून टाकूया त्याच्यात. आणि तुम्हाला सांगते त्यात मी काय टाकले. कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं, जिरं टाकलं, हळद टाकली 1 चमचा आणि धना पावडर टाकली 1 चमचा, 1 चमचा मीठ टाकलं आणि ते छान परतून घेऊन ह्या डब्यामध्ये टाकलं आणि थोडंसं पाणी ओतून शिजवून घेतलं आणि भात पण झालं कुकरमध्ये. आता ह्याचा रस्सा बनवतोय आपण. आता हे वाटण मी ह्याच्यामध्ये टाकते. बघू शकता इथे मी मस्त वाटण टाकलंय मस्त. आणि आता ते तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेणार आहे मी. पाणी नाही ओतले अजिबात अजून त्याच्यामध्ये. तसंच थोडंसं अर्धं झाकण ठेवून मस्त त्याला तेल सुटेपर्यंत ठेवून देऊया आपण. आणि इथे बघा, भांडं पण स्वच्छ करून पाणी ओतून ठेवलंय. हे एवढं पाणी आणि हे चिकन टाकायचे बस. हे बघा, आता मी बाळाला पाण्यात टाकले. हे झोपवतात असे, झोकत येत आहेत. आणि मी इकडं तेल सुटलंय का. वाव, मस्त छान तेल सुटायला लागलंय बघा.
थोडासा रंग पण बदललाय, आपला मसाला छान परतत आलाय. अजून एक छोटीशी वाफ काढून घेऊया. हे बोलते ते लगेच नको भाकरी करू, जेव्हा खायचं तेव्हा कर, मग आपण तेव्हाच करू. असं पण चिकन खाऊ शकता, म्हणजे एकदम घट्ट ग्रेव्ही. पाणीने ओतलं तरी चालेल, आम्हाला थोडासा रस्सा पाहिजे त्याच्यामुळे मी पाणी ओतणार आहे. हे बघा, ते वाटण आणि आपण शिजवलेलं चिकन टाकलं याच्यामध्ये. तर असं घट्ट झाले. तुम्ही एक वाफ घेऊन असं पण खाऊ शकता, खूप छान लागतं. आम्हाला आता रस्सा खाऊ वाटलाय दोघांना, त्याच्यामुळे आम्ही थोडासा पातळ रस्सा बनवणार आहे. आता मी ह्या चिकनच्या कढईमध्ये पाणी ओतणार आहे. गरम झालंय पाणी, उकळी पण यायला लागली त्याला. आता एवढं पाणी मी ओततीये डबा भरून. रस्सा पाहिजे बघू शकता कसा दिसतोय रस्सा. अजून तर उकळी यायचीत मस्त. आणि मी आता मीडियम गॅसवरती ठेवणार आहे. एक 10 मिनिटामध्ये गॅस बंद करेल. बघू शकता आता मी आली इथे आणि छान उकळी आलेली दिसते आपल्याला. वाव, कसं वाटतंय तुम्हाला पण रस्सा? बघू शकता. फायनली आता आपलं कालवण झालंय. आम्हाला पाहिजे तसा रस्सा झाला एकदम मस्त. लई पातळ पण नाही आणि लई घट्ट पण नाही, मस्त आहे थिकनेस. भाकर चुरून खाता येईल मस्त. 31 डिसेंबर पार्टी. आम्ही मला वाटतं 2022 मध्ये गेलो. हां, 2022 मध्ये 31ला आम्ही तो पिक्चर पाहायला गेलेलो. वेड पिक्चर पाहिलं होतं आम्ही पहिल्यांदाच थिएटरमध्ये. म्हणजे मी पहिल्यांदाच थिएटरमध्ये गेलेली आणि ते पण ह्यांच्यासोबत गेली. आणि आम्ही दोघांनी मिळून वेड पिक्चर पाहिला होता. आणि ह्यावेळेस घरीच आहे, नाहीतर बाळ मोठं असतं ना मग गेलो असतो कुठेतरी. कसं झाले आणि रस्सा चिकनचं नक्की कमेंट करून सांगा आम्हाला बरं का. इथं मी माझ्यासाठी भाकर घेतली. इथे आमचं कालवण झालंय मस्त. इथे कांदा लिंबू चिरले. इथे भाकरी वाढल्या, ह्यांना वाढले. बघू कसं लागतंय सांगा मला. लिंबू वगैरे पिळा वाटलंच तर. असं तर मस्त लागलं. लिंबू वगैरे पिऊन एकदम छान लागत. मस्त बाई, खरंच छान झालंय. मीठ वगैरे पण बरोबर आहे, सगळं बरोबर झाले. थँक्यू. कारण की कायम माझ्याकडून मीठ कमी होतं का हो? बरोबर आहे ना? ते खरं सांगतील, ते नाही कधीच खोटं बोलत. मी खरं सांगतो, मीठ कमी सगळं सांगतो. चांगलं झालं. हा, थँक्यू. नाही तर कायम मीठ लागतं माझ्या कालवणांमध्ये. खारट नाही होत, आळणी होतं का नाही. थँक्यू. मस्त झालं आजचं. बघा तुम्ही पण बघू शकता. भारी आले त्याला. आणि असं एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, एकदम मस्त झालं. या सर्वांनी चला 31st चे सेलिब्रेशन करायला आमच्या घरी का नाही. आता मी पण जेवण करते. चुरून खा भाकर, मी पण चुरून खाते. हा बघा, नेहमीप्रमाणे तो त्याच्या बाबाकडे बघतोय जेवण करताना. हो, आणि मी जर एकटी असेल ना मला जेवणच देत नाही, रडतो. मी त्या दिवशी इतकी रडकुंडी आली मला, पार जेवणच दिलं नाही त्यांनी. म्हटलं ह्याचे बाबा असल्यावरती बरोबर जेवण देतो, त्यांच्याकडे बघतो ना, कारण तो माझा कार्बन कॉफी आहे ना. म्हणून ना. चला आता मी पण जेवण घेते. बाय बाय सगळ्यांना. या 31st चिकन खायला. सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला. आणि व्हिडिओ आवडलाच ब्लॉग आवडला सर्वांनी कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय.